मुंबई येथील बेलाड इस्टेटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात माननीय खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सरचिटणीस कोकण प्रभारी प्रशांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, चंद्रपूरचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला विभागीय अध्यक्षा भावनाताई घाणेकर आणि नवी मुंबई पदवीधर सेल जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अरविंद माने यांच्या प्रमुख उपस्थितीत बामसेब प्रणित बहुजन मुक्ती पार्टीचे माजी राष्ट्रीय महासचिव आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिसाळ पाटील आणि बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा कामगार नेते संतोषभाई घरत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यातील सर्वच प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी, महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश अत्यंत उत्साहात आणि मोठ्या दिमाखात संपन्न झाला. आदरणीय माजी खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दिनांक 15 मार्च 2024 रोजी झालेल्या चर्चेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षात विलीनीकरण करत आम्ही पुरोगामी विचारसरणी सोबत म्हणजेच आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांसोबत आहोत असे जाहीर करून समर्थन व्यक्त केले. महाराष्ट्रातील सर्वच प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी, महिला आणि पुरुष कार्यकारिणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यालय तुडुंब भरले होते. या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक बहुजन मुक्ती पार्टीचे माजी कार्यकारी अध्यक्ष राजेंद्र इंगोले यांनी केले. यानंतर राष्ट्रीय लिंगायत मोर्चाचे लातूर जिल्हाध्यक्ष सत्यनारायण बिराजदार, छत्रपती क्रांती सेनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी तुषार वाघ, सांगली लोकसभा निवडणूक लढवलेले उमेदवार इंडियन मेडिकल प्रोफेशनल असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी डॉक्टर राजेंद्र कवटेकर, भारतीय विद्यार्थी मोर्चाचे महासचिव मनोहर वाघ हातोळण, औरंगापूरचे सरपंचा कुमारी भारती मिसाळ, भारतीय जनता पार्टीतून राजीनामा देऊन आलेले भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य, राज्याचे धर्माचार्य सहसमन्वयक, आध्यात्मिक आघाडीचे जिंतूर सेलू विधानसभा अध्यक्ष ह.ब.प. कैलास महाराज देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सरचिटणीस, रायगड प्रभारी कोकण संपर्क प्रमुख प्रशांत पाटील, बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष कामगार नेते संतोषभाई घरत आणि बहुजन मुक्ती पार्टीचे माजी राष्ट्रीय महासचिव आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिसाळ पाटील यांच्या खास शैलीत तडाखेबाज भाषणे झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष समारोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले आणि आपल्या भाषणात बाळासाहेब मिसाळ पाटील आणि कामगार नेते संतोषभाई घरत यांच्या सामाजिक आणि बहुजन मुक्ती पार्टीचे संघटनात्मक राजकीय कार्याचा आढावा घेऊन त्यांचे कौतुक केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरोगामी विचाराची पार्टी असून आज पक्षप्रवेश होत असलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा येथे मान सन्मान होईल, त्यांना आदराचे स्थान मिळेल असे सांगितले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये जनसमूहाच्या लोकभाषेत ह.ब.प. कैलास देशमुख महाराजांच्या दृष्टांताच्या लोकप्रबोधनाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे माजी राष्ट्रीय महासचिव आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिसाळ पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगार नेते संतोषभाई घरत यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाल्याचे नियुक्तीपत्र प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून आलेल्या महिला आणि पुरुष पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी श्रीमती रचना वैद्य यांची महाराष्ट्र राज्याच्या प्रवक्त्यापदी, कैलास गायकवाड यांची व्यसनमुक्ती झोनच्या उपाध्यक्षपदी आणि सदानंद येल्वे यांची सामाजिक न्याय रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्रेड युनियनचे महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी अध्यक्ष सांगलीचे शीतल खाडे यांनी केले. महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममता बादे, उरण. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.